हर हर सांब सदा शिव शंभ सदा शिव शंभ सदा शिव शंभ शंभ सदा शिव शंभ सदा शिव शंभ सदा शिव शंभ शंभ सदा शिव शंभ सदा शिव शंभ सदा शिव शंभ शंभ सदा शिव शंभ सदा शिव शंभ सदा शिव शंभ पार्वतीपति शिव हर 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 महादेव इದೇ ಅನುಭವ ಮಂಟಪವು ಇದು ಘನತರ ಮೋಕ್ಷದುನ್ಮನಿಯ ಸಾಧನವು ಇದೇ ಅನುಭವ ಮಂಟಪವು ಇದೇ ಗುರುಚರಲಿಂಗ ಸ್ತೋತ್ರವು ಇದೇ ಕರಸ್ಥಲ ಇಷ್ಟ ಪ್ರಾಣವು ಇದೇ ಷಷ್ಠಸ್ಥಲ ಬ್ರಹ್ಮಗುಂಪವು ಇದೇ ಪರತರ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನವೋ ಇದೇ ಅನುಭವ ಮಂಟಪವೋ ಉರುತರ ಶರಣರನು ಕರೆಸಿ ಒಡವಾಗ್ನಿ ಮಂಟಪದೊಳಗೆ ಮೃಡನ ಗಜಭಾವಾರಾಧ್ಯರಿಗೆ ಪೊಡವಿಯೋ ಶರಣ ಸಂತತಿಗೆ ಒಡವಾಗ್ನಿ ಮಂಟಪದೊಳಗೆ ಮೃಡನ ಗಜಭಾವ ಜನಭಾವಾದ್ಯರಿಗೆ ಪೊಡವಿಯೋ ಶರಣ ಸಂತತಿಗೆ ಪ್ರಭುವಾದಿ ಷಡಾಕ್ಷರಿ ಲಿಂಗ ಭಕ್ತರಿಗೆ ಕಡಲ ಉಕ್ಕಿತು ಗಿರಿಗೆ ಅಡರೆತು ಷಟಸ್ಥಲಗಳು ತುಂಬಿ ತುಳುಕಿತು ಗುಡುಗುಡನಸಿತು ಸಿಡಲ ತೋರಿತು ಬಿಡದ ಜಲದೊಳು ಜ್ಯೋತಿ ಉರಿದಿತು ಇದೇ ಅನುಭವ ಮಂಟಪವೋ ಇದು ಘನತರ ಮೋಕ್ಷದುನ್ಮನಿಯ ಸಾಧನವು ಇದೇ ಅನುಭವ ಮಂಟಪವೋ ಒಡವಾಗ್ನಿ ಮಂಟಪದೊಳಗೆ ಮೃಡನ ಗಜಭಾವ ಜನಭಾವಾದ್ಯರಿಗೆ ಕಡಲವು ಕಿತ್ತು ಗಿರಿಗೆ ಅಡರೆತ್ತು ಷಟಸ್ಥಲಗಳು ತುಂಬಿ ತುಳುಕಿತು ಗುಡುಗುಡನಸಿತು ಸಿಡಲ ತೋರಿತು ಬಿಡದ ಜಲದಲ್ಲಿ ಜ್ಯೋತಿ ಉರಿದಿತು ಇದೇ ಅನುಭವ ಮಂಟಪವೋ ವೃಷಭನ ಮುಕುರದೋಳಿಗಲೇ ನಾಲ್ಕು ದೇಶದ ಭಕ್ತರು ಲಾಲಿಸಿ ಸತ್ಯದಲ್ಲಿ ಭಸಿತ ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಮಾಲೆಯಲಿ ಭಸಿತ ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಮಾಲೆಯಲಿ ಶೇಷ ಫಣಿವರ್ಣದ ಭಾವವಿದ್ದಲ್ಲಿ ಹಸಿರು ಜಂಗಮ ಬರಲು ಶೀಘ್ರದಿ ತೃಷಗಳಡಗಿತು ಧ್ಯಾನ ಮಧ್ಯದೆ ಬಸವ ಸಂತತಿಯಾದ ಭಕ್ತರು ವಸುದಿನಂದದಿ ಮೆಚ್ಚಿ ಮನದೋಳಿದೆ ಅನುಭವ ಮಂಟಪವೋ ಇದು ಘನತರ ಮೋಕ್ಷದುನ್ಮನಿಯ ಸಾಧನವೋ ಇದೇ ಅನುಭವ ಮಂಟಪವೋ
ಮುನ್ನ ಕಲ್ಯಾಣ ಪಟ್ಟಣದಿ ಮುನ್ನ ಕಲ್ಯಾಣ ಪಟ್ಟಣದಿ ಆ ಚನ್ನ ಬಸವರಾಜ ನಾಮ ವಿಸ್ತರಿಸಿ ರನ್ನ ಕೆತ್ತಿದ ಸಿಂಹಾಸನದಿ ರನ್ನ ಕೆತ್ತಿದ ಸಿಂಹಾಸನದಿ ಬಣ್ಣ ಕಳಸವು ರತ್ನದ ನೀರಧ್ವಜರಿಯು ಬಣ್ಣ ಹಾರಿತು ಚಿನ್ನ ಉಳದಿತ್ತು ಹೊನ್ನ ಕಳಸವು ಮುನ್ನ ಕರಗಿತು ಬಣ್ಣ ಹಾರಿತು ಚಿನ್ನ ಉಳದಿತ್ತು ಹೊನ್ನ ಕಳಸವು ಮುನ್ನ ಕರಗಿತು ಶೂನ್ಯವಾಯಿತು ರನ್ನ ಜಡೆಯೊಳು ಚನ್ನ ಬಸವನ ಬೆಳಗ ನುಂಗಿತು ಇದೇ ಅನುಭವ ಮಂಟಪವೋ ಬಯಲು ಅಳಿದವರೆಲ್ಲ ಬಯಲು ನಿರ್ಬಯಲ ಮಟ್ಟಿಯ ಕಟ್ಟಿ ಪಿಡಿಯ ನಮ್ಮವರು ಸಹಾಯ ಸಂಪತ್ತುಳ್ಳವರು ಹಿಂಗ ನ್ಯಾಯ ಹೇಳುತ್ತ ಸತ್ತಿಲ್ಲವರಿದ್ದವರು ಕಾಯಕಲ್ಪಿತ ಜೀವಪಾಯವು ಮಾಯಗಾರನು ಬೆರಟು ರೇಷನು ಛಾಯಗಾರನು ಷಡಾಕ್ಷರಯ್ಯನು ಆಯ ತತ್ವದ ಅನುಭವ ತಿಳಿಸಿದ ಇದೇ ಅನುಭವ ಮಂಟಪವೋ ಇದು ಘನತರ ಮೋಕ್ಷೋನ್ಮನಿಯ ಸಾಧನವೋ ಇದೇ ಅನುಭವ ಮಂಟಪವೋ ಇದೇ ಗುರುಚರಲಿಂಗ ಸ್ತೋತ್ರವು ಇದೇ ಕರಸ್ಥಲ ಇಷ್ಟ ಪ್ರಾಣವು ಇದೇ ಷಷ್ಠಸ್ಥಲ ಬ್ರಹ್ಮಗುಂಪವು ಇದೇ ಪರತರ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನವೋ ಇದೇ ಅನುಭವ ಮಂಟಪವೋ ಇದೇ ಅನುಭವ ಮಂಟಪವೋ राजाधिराज सद्गुरुनाथ भाऊ साहेब महाराज की जय। नारायण नारायण नारायण। श्री राम समर्थ गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं मलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री गुरुचरण प्रतापे पुण्य पापे दलाले त्रिभुवन समतीर्थे ज्ञान गंगे मिळाले। शुभाशुभ पाहता भावना राम झाले। निषदिनी गुरुराया उन्मनी धूपाली। श्री राम समर्थे ध्यान मूलम गुरुर्मूर्ति पूजा मूलम गुरुपादा मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मुक्ति मूलम गुरुर्कृपा।
ವಂದಿಸುವೆನಾ ಸದ್ಗುರು ಶಾಂತನ್ನ, ವಂದಿಸುವೆನಾ ಕರುಣಾ ಸಾಗರನ, ವಂದಿಸುವೆನಾ ಭಾವುರಾಜ ಶಿಷ್ಯನ್ನ, ವಂದಿಸುವೆನಾ ಶ್ರೀ ಗಿರಿಮಲ್ಲೇಶ್ವರನ, ವಂದಿಸುವೆನಾ ಇಂಚಗಿರಿ ನಿವಾಸರನ್ನ, ದೇವದೇವನನು. सहावादले महाराज। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 17 होया सहासे श्रद्धा श्रवण निरूपणम वाचनास प्रारंभ करितो महाराज। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। भगवते वासुदेवाय। विश्व विकासित मुद्रा जया सोडवे तुझी योग निद्रा, तया नमो जी गणेन्द्रा श्री गुरुराया। त्रिगुण त्रिपुरी वेढला जीवत्व दुर्गी आढिला, तो आत्मशंभू सोडविला तुझिया स्मृती। म्हणून शिवेशी कंठाळा गुरत्वे तुंची आगळा, तरी हळू माया जळा माझी तारुणी। जे तुझी आवेकी मूढ, तया लागे तू वक्रतुंड। ज्ञानियासी तरी अखंड उजूची आसी। दैविक दिटी पाहता मुसाने, तरी मिलोन मिलने। उत्पत्ती प्रलयो दोन्ही लीलाची करिसी। प्रवृत्ती करण्याच्या चाळे, उठिला मग गंधानिळे। पूज जसे निलोत्पले जीवभृंगाच्या। पाटी निवृत्तीवीर्ण चाळे, आहाळे तेच पूजा विधुळे। तेव्हा बिरवले मोकळे अंगाचे लेणे।
वामांगीच्या लश्या विलासो जो हा जगद्रूप आभासो तो सांडविसी कळसो धाविसी तो असो विस्मयोदाकारा तू होसी जयाचा सोयरा सोयरेकीच्या व्यवहारा मुखेची तो फेडिता बंधनाचा ठाव तू जगद्बंधु ऐसा भाव धरो ओळसे उगा उगावो तुझ्याचे अंगी जेव्हा तुझ्याचे नावे तया देही नुरेची पै देवराया तेने तू आपण पया केलासी दुजा तू ते करून पुढे जे उपाय घेती दवडे आपण पया तया ठाये बहु अपाडे मागिंचितो जो ध्याने सुये मानसी तया लागे नाही तू त्याचे देशी ध्यान हे विसरे तेडेसी वालव तुझे तू ते सिद्धूची जो नेणे तो नांदे सर्वज्ञपणे वेदाही एवढे बोलणे निघसी काने मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्री के बांधू हाव दिससी ते तुले माव भजो काये दैविके सेवकु पाहो परिभेदिता द्रोहेची लाहो म्हणून आता काहीच ना नवो तुझ लागी जी जय सर्वता सर्व ये नोहिजे ते अद्वया तू ते लाहिजे हे जाणे मी वर्म तुझे आराध्या लिंगा तरी नुरोनी वेगळेपण रसी भजिनले लवण तैसे नमन माझे जाण बहुकाय बोलो आता रिता कुंभ समुद्री तो
चंबळता भरोनी निघे कादशी दीप संग दीपूची होये तैसा तुझिया प्रणितो मी पूर्ण झालो श्री निवृत्ती आता आणीन व्यक्ती गीतार्थोतो तरी सोळाशात्याध्याय शेखे ते समप्राप्ती श्लोके जो ऐसा निर्णयो निष्कंठी ठेविला देवे जे कर्तृत्वात्यावस्था अनुष्ठावया पार्था शास्त्राची एक सर्वथा प्रमाण तुझे तेथ अर्जुन मानसे म्हणे ऐसे कैसे जे शास्त्रे वीड नसे सुटिका कर्मा तरी तक्षकाची पडे टाकोरी कै तो मणी काढे कै नाकीच्या केशू जोडे सिंहाशी मग तेने तो विंचे तरीच लेणे पाविजे एरवी काय असे जे रिक्त कंठी तैसी शास्त्रांची मोकळे या कै कोणी का वेंटाळे एक वाक्य तेच्या फळे पैसे जे कै झाले आहे एक वाक्यता का लाभे वेळू अनुष्ठिता कैचा पैसारो जीविता तुला लिया आणि शास्त्रे अर्थे देशी काळे या चोही जे एक फळे तो उपायो के मिळे आगवियासी म्हणून शास्त्रांचे घडते नो हे प्रकारे बहुते तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पान हा पुसावया अभिप्राय जो अर्जुन करी प्रस्ताव तो 17व्या अध्याय येथे तरी सर्व विषयी वितुष्णो जो
कळाकळे प्रवीणो कृष्णा हि नवल कृष्णो अर्जुन त्वेजो शौर्या जोडला आधार जो सोमोशाचा शृंगार सुखादी उपचार जयाची लीला जो प्रज्ञेचा प्रियोत्तमो ब्रह्मविद्येचा विश्रामो सहचरो मनोधर्मो देवाचा जो अर्जुन वाच तो अर्जुन म्हणेगा तमाल श्यामा इंद्रिया पाविलया ब्रह्मा तुझ्या बोलू आम्हा साकांक्षू पैजी जे शास्त्र वाचून आणके प्राणिया स्वमोक्षु न देखे ऐसे का कै पखे बोला बोलिलासे तरी न मिळेची तो देशो नवेची काळ अवकाशो जो करवी शास्त्राभ्यासो तोही दुरी आणि अभ्यासी विरंजिया होती जिया सामुग्रिया त्याही नाही आपैतिया तिये वेळी उजो नोहेची प्राचीन नेंदीची प्रज्ञा संहान ऐसे ठेले आपादन शास्त्राचे जया किंबहुना शास्त्र विखे एकही न राहतील नखे म्हणून उखाविखी सानिली जी परी निर्धारून शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे नांदताची परत्रे साचारे जे तया ऐसे आम्ही ओवावे ऐसे चाड बांधून जीवे घेती तयांचे मागावे आचरावया घड्याची आखारा तळे बाळले दातारा का पुढासूने पडकरा अक्षमो चाले तैसे सर्व शास्त्र निपुणा तयाचे जे आचरण
तेची करीती प्रमाण आपुले श्रद्धे मग शिवादिके पूजने भूम्यादिके महादाने अग्निहोत्रादि यजने करीती जे श्रद्धा तया सत्वरजतमा माझी कोणी पुरुषोत्तमा गती होयते आम्हा सांगिजो जी तव वैकुंठ पीठाची लिंग जो निगम पद्माचा पराग जिये जयाचे निये जग अंग छाया काळ सायाची वाढो लोकोत्तर प्रौढो अद्वितीय गूढो आनंद घनो ये श्लाघ्य जाती जेने पिके ते जयाचे अंगी असिके तो श्री कृष्ण स्वमुखे बोलत असे श्री भगवान वाच म्हणे पार्था तुझा अतिशो हेही आम्ही जाणतसो जे शास्त्राभ्यासाचा आडसो मानितासी की निशुद्धीची श्रद्धा झोंबो पहासी परमदशा तरी तैसे प्रबुद्धा सोपे नोहे श्रद्धा म्हणतील यासाठी पाते जो नये किरीटी काय द्विजु अंत्यज दृष्टी अंत्यजु नोहे गंगोदक जरी झाले तरी मध्य भांडा आले ते घेऊ नये काही केले विचारे पहा चंदन होय शीतळ परी अग्निशी पावे मेळो जय हाती चरिता जाळो न सके काही काकिडाची आठविते पुटी पडले सोळे किरीटे घेतले चोखासाठी नागविना तैसे श्रद्धेचे जळवाडे आंगे किर चोखडे परी प्राणियाच्या पडे विभागी जय
तै प्राणे तव स्वभावे अनादि मा प्रभवे त्रिगुणाचे आगवे वळिजे आहाती एती दोन गुण खांचती मग एक घरी उन्नती तै तैसीच होती वृत्ती जीवांची वृत्ती ऐसे मन धरिते मना ऐसी क्रिया करीते केली ऐसी वरती मरोनी देहे बीज मोडे झाड होये झाड मोडे बीज सामाये ऐसे निकल्प कोडी जाये परी जाती न नसे तिया परी अपारे होता जाता जन्मांतरे परी त्रिगुणात्मक न व्यभिचरे प्राण्यांचे म्हणून प्राण्यांच्या पैकी पडले श्रद्धा अवलोके ते होय गुणासारखी ती या विपाय वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाची करी साध परी एक दोघे चोखर हे राहती सत्वाचे अंग लगे ते श्रद्धा मोक्ष फळालिगे तव रजतम उघे कापा राहती मोडून सत्वाची त्राये रजोगुणाकाशी जाये तेव्हा तेची श्रद्धा होय कर्मे करसुणे मग तमाची उठी आगी तेव्हा तेची श्रद्धा भंगे हो लागे भोगा लागे भलते या एवं सत्वरजतमा वेगळे श्रद्धा सुवर्मा नाहीगा जीव ग्रामा माझी या म्हणून श्रद्धा स्वाभाविक असे पै त्रिगुणात्मक रजतमादि सात्विक भेदी तैसे जीवनाची उदक परिविषयी होम मारक का मिळया माझी तिख कोशी गोड तैसा भुवसे तमे
जो सदाचे होय निमे तेच श्रद्धा परिणमे तेची होऊनी मग काजाळे आणि मासी न दिसे विवंचना जैसी तेवी श्रद्धा तामसी शिनाने नाही तैसीच राजसी जीवी रजोमय जाणावी सात्विक आघवी सत्वाची ऐसे निहा सकळो जगडंबरो निखिळो श्रद्धेची या केवळो ओतलासे परे त्रिगुणत्रय वसे त्रिविधपणे लासे श्रद्धे जे उठिले असे ते ओळखतो तरी जाणे जे झाड फुले का माणूस जाणे जे बोले भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे तैसे जी चिन्हे श्रद्धेची रूपे तिन्हे देखिजती ते वाणे अवचारी पा तरी सात्विक श्रद्धा जनाच्या होय बांधा तया बहुतरुक मेघा स्वर्गीयाथी ते विद्यादात पडती यज्ञ क्रिये निवडते किंबहुना पडते देवलोकी आणि श्रद्धा राजसा घडिले ते वीरेशा ते भजती राक्षसा खेचरी हन श्रद्धा जे का तामसी ते मी सांगेन तुझ पासे जे का केवळ पापराशी अति कर्कशी निर्दयत्वे जीववधे साधू निबळे भूत प्रेत कुळे मौळे स्मशाने संध्याकाळी पूजिती जे तेच मोगुणाचे सार काढून निर्मिले नर जाण तामसीचे घर श्रद्धेची ते ऐसी ती लिंग त्रिविध श्रद्धा जगी पै या लागी सांगतु असे जे हे सात्विक श्रद्धा जतन करावे प्रबुद्धा एरी दोन्ही विरुद्धा सांडाचिया
हे सात्विकाची जया निर्वाती होय धनंजया भागोल नोहेतया कैवल्य ते तो न पडो का ब्रह्मसूत्र ना लोडे सर्व शास्त्र सिद्धांत न होतु स्वतंत्र तयाच्या हाती परिश्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होऊन मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे तयांचे आचारती पावले पाऊनी सात्विक श्रद्धा चाले तो त्यांचे फळ ठेविले ऐसेला आहे पै एकू दीपू लावे आणि तेथे लावो वैसे परित्यो काय प्रकाशे वंचिजे गा काय के मोल अपार वेंचून केले धवळाकार तो सुरवाडो वस्ती किर न भोगी काही बहुत काय बोलो पैगान एक गौप्य मार्ग ही गंगा हेर समजता काय जगा उवाळू झाले म्हणून आपुल्या परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी जाणे तयाचे श्रद्धाळू जो जरी तो मूर्खुही तरी ना शास्त्राचे निकीर नावे खांकरोही नेनती जीवे परी शास्त्रांती शिवे ठेको नेदिती श्री ज्ञानेश्वरी अध्याय 17 ओव्या 100 वाचून झाले आहेत महाराज पुंडलिक वरदी हरी विठ्ठल